महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पुणे सिंचन नगर येथे मोठ्या दिमागदार स्वरूपात भीमथडी यात्रेचे आयोजन। यात्रा म्हटलं की मोठमोठे पाळणे, मौत का कुवा, तमाशा, देवी देवतांचा उत्सव अशी कल्पना आपल्या नजरेसमोर येते। परंतु सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनातील भीमथडी जत्रा नक्की कशा स्वरूपाची आहे हे जाणून घेऊया। 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये भीमथडी यात्रेचे आयोजन सुनंदाताई पवारसह कुंती पवार, सचिन खलाटे व पवार कुटुंबीय समवेत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन, शारदानगर, बारामती हायस्कूल, उच्च शिक्षित महाविद्यालय विद्यार्थी, विद्यार्थिनी व अधिकाऱ्यांसह महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने भीमथडी यात्रा कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, सिंचन नगर, पुणे येथे भीमथडी यात्रेचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने केले असता या भीमथडी यात्रेत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील हस्तकला वस्तूंसह ग्रामीण भागातील शेती उत्पादनातील भरड धान्याचे, मिनिट नाचणीचे खाद्यपदार्थ, राळ, सावा, भगर, सामा, वरई यांचे एक वेगळे दालन केले असता अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वास्तूप्रमाणे प्लास्टिक विरहित भीमथडी यात्रा पुणेकरांना पाहावयास मिळाली असता महाराष्ट्रातील अनेक शहरातील ग्राहक या भीमथडी यात्रेस भेट देऊन प्लास्टिकचा वापर करू नका असा संदेश देणारे देखावे या जत्रेत पाहावयास मिळाले असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील संस्कृती जपणारे कलावंत म्हणजेच गझल, नृत्य, पोतराज, गोंधळी, नंदीबैल, ज्योतिषी, पातरवळ, बुरुड, आदिवासी नृत्य, धनगरी नृत्य, वासुदेव, पिंगळा, भारुड, सनई चौगडा, टोपलीवाले, कुंभार, ग्रामीण, कारागीर या यात्रेचे एक विशेष आकर्षण झाले असता सेंद्रिय गुळ, तांदूळ, वेगवेगळ्या चटण्या, मसाले, उन्हाळी पदार्थ, दुग्ध पदार्थ, तांदूळ खीर, गव्हाची खीर, आजपर्यंत कधी ऐकण्यात न येणारी खिमा करंजी, खिमा मोदक अशा मांसाहारी व शाकाहारी जेवणाची, महिला बचत गटांच्या चुलीवरच्या स्वयंपाकाची, मटक्यात बनवलेले मटण, चिकन व मांसाहार जिभेवर रेंगाळणारी चव आपण कधीच विसरू शकत नाही। एवढे स्वादिष्ट जेवण या भीमथडी यात्रेत आपणास खावयास मिळते। राष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून मिलेट दालन अशी या भीमथडी यात्रेची यावर्षीची थीम व 2022 ही भीमथडी यात्रा 16 वर्ष पूर्ण झालेली या भीमथडी यात्रेत हायड्रोपोनिक्स शेती, मातीविना शेती, विषमुक्त पालेभाज्या, गाईचा गोटा, कुक्कुटपालन, शेतीपालन, किचन गार्डन, मत्स्य व्यवसाय, पुष्परचना, रेशीम व मधुमक्षिका असे माहितीचे वैशिष्ट्यपूर्ण दालन या यात्रेत येणाऱ्या ग्राहकांना नेत्रदीपक पाहण्यास मिळाले असून आमचे महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे पत्रकार चंद्रकांत काळे यांनी सुनंदाताई पवार यांच्यासह चर्चा केली असता सुनंदाताई सांगतात की माझे पवार कुटुंबीय व शारदानगर ट्रस्ट महाविद्यालय येथील विद्यार्थी, पदाधिकारी व ग्रामीण भागातील, शहरी भागातील येणारे कारागीर यांच्या सहकार्याने तितकेच मोलाचे असून या यात्रेत उद्योजक म्हणून येणारा प्रत्येक स्टॉल धारक कारागीर हा समाधानकारक व्यवसाय करून आपली उपजीविका आनंदाने चालवित असतो। याचे समाधान व्यक्त करीत सुनंदाताई पवार यांनी सर्व सहकार्यांचे आभार मानित या भीमथडी यात्रेत भेट देण्यासाठी महाराष्ट्रासह भारतातील सिने कलावंत सह राजकीय स्तरावरील मंडळी भेट देऊन भीमथडी यात्रेचा आनंद घेत असतात। अशी आगळी वेगळी भीमथडी यात्रा अनेक वर्ष वेगवेगळ्या स्वरूपात चालू राहील अशी ग्वाही सुनंदाताई पवार यांनी दिली। महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल प्रतिनिधी चंद्रकांत काळे, रायगड, माथेरान। या ना अजून दोघे तिघे। गुड मॉर्निंग, माझं नाव नम्रता मुसे, मी आता 10वीमध्ये शिकते आणि मी शारदानगरमधून आले। हा आमचा बेस्ट आउट ऑफ वेस्टचा प्रोजेक्ट आहे। यामध्ये आम्ही प्लास्टिक असे टायर्स वापरून कचऱ्याचा रिसायकलिंग रियूज करतोय, कारण की सध्या पृथ्वीवर खूप प्रमाणात प्रदूषण होतं आहे प्लास्टिकमुळं। तर आम्ही असा प्रयत्न केला की ते प्लास्टिक आम्ही रियूज आणि रिसायकल करून त्याचा वापर कसा करता येईल आणि त्याच्यापासून आम्ही अशा शोभेच्या वस्तू बनवल्या। ताई, काय सांगाल की आपण भीमथडी यात्रेमध्ये पहिल्यांदा येतात का वारंवार येतात? तर भीमथडी यात्रेतला आपला अनुभव आणि आपलं जे फूड आपण या ठिकाणी मटण वगैरे चिकन बनवत आहे त्याच्यातलं तुमची क्वालिटी आणि तुम्हाला जो या ठिकाणी मिळणारा रिस्पॉन्स आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
माझं हे 3रं वर्ष आहे आणि खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. मला खिमा करंजीला जास्त रिस्पॉन्स आणि दम बिर्याणीला ना खूप छान मिळालेला आहे रिस्पॉन्स, एकदम मस्त. आणि अनुभव म्हणतात तर एकदम मस्त, सेल पण एकदम छान होतो. महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि आपण आता आहोत भीमतडी यात्रा, आणि या भीमतडी यात्रा 16व्या वर्षामध्ये पदार्पण आहे. आणि या भीमतडी यात्रेचं हृदय म्हटलं तरी चालेल. तर या ठिकाणी सुनंदाताई पवार आहेत. तर ताई, आपण काय सांगाल की एवढ्या 16 वर्षाच्या आपला ह्या भीमतडी वर्षातला अनुभव थोडक्यात सांगा. नमस्कार. आज भीमतडी जत्रेचा शेवटचा दिवस आहे आणि ही 16वी जत्रा अतिशय यशस्वीपणे पार पडताना दिसते आहे. यावर्षी 23 जिल्ह्यातल्या महिला सहभागी झाल्यात, 7 राज्यातल्या महिला NGO सहभागी झालेल्या आहेत. हा 16 वर्षाच्या प्रवासामध्ये एक समाधानाची गोष्ट आहे की जे मला साध्य करायचं होतं, ग्राहक आणि उत्पादक यातला मधला दुवा साधायचं काम जत्रेला करायचं होतं, भीमतडी जत्रेला करायचं होतं. आणि या माध्यमातून गेल्या 16 वर्षामध्ये शेकडो उद्योग व्यवसाय याच्यातनं उभे राहिले. त्याच्यामध्ये सांगण्यासारखा संत कृपा की ज्याची 6 कोटीची उलाढाल आहे. दुसरा एसूर मसाला, त्यांनी आता ब्रँडिंग केलेलं आहे आणि त्यांची पण काही लाखांची उलाढाल आहे. असे जवळपास 90 व्यवसाय या भीमतडी जत्रेतनं मोठे झालेले आहेत. आणि हेच मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.